एका बाजूला अमेरिकेवर कर्जाचा जो बोजा आहे तो 38 ट्रिलियनच्या पार गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकी डॉलर मजबूत होताना दिसतोय. अमेरिकी शेअर बाजार सुद्धा जोरात आहे. परंतु त्याच वेळेला अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. ब्लॅकरॉक ही अमेरिकेतली सगळ्यात मोठी किंबहुना जगातली सगळ्यात मोठी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. या कंपनीने 2 दिवसापूर्वी घोषणा केली की जगभरामध्ये या कंपनीचे 250 कर्मचारी कामावरून कमी केले जाणार. गेल्या वर्षी या कंपनीने 500 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. सिटी बँकेने सुद्धा तशा प्रकारची घोषणा केलेली आहे की आम्ही 1000 कर्मचारी कामावरून कमी करणार आहोत म्हणून. अमेरिकेमध्ये 70,000 रोजगार कमी झाल्याची नोंद आहे. म्हणजे एकूणच जे अर्थकारणाचं चित्र आहे ते फारसं आकर्षक नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला काय चित्र दिसतंय की अमेरिकी डॉलर मजबूत होतोय, अमेरिकी शेअर बाजार जोरात आहे. आणि सोन्या चांदीच्या दराबद्दल तर काय सांगाल, हे दर तर जबरदस्त तेजीत चाललेले आहेत. चीनचं अर्थकारण मंदावते, त्याचं कारण देशांतर्गत जी मागणी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. नोव्हेंबर महिन्याचे गेल्या वर्षीचे जे आकडे समोर आले, नोव्हेंबर महिन्यामध्ये खपाचा जो आकडा आहे तो फक्त 1.3% वाढला आणि 2022 पासूनची ही सगळ्यात कमी वाढ आहे.